मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर रमा ही विचारत असते स्वराला की का भेटायचं होतं मला. त्यावर स्वरा म्हणते, थँक्स म्हणण्यासाठी. तू अक्षयला सोडलंस म्हणूनच तर मला एवढा हँडसम, डॅशिंग, आउटस्टँडिंग नवरा मिळाला. नाहीतर मला एवढा छान नवरा मिळाला नसताच की. त्याबरोबर लगेचच अक्षय म्हणतो की बरं चला आता आपण एक काम करूया, आपण आता छान फोटो काढूया. त्याबरोबर लगेचच स्वरा म्हणते हो हो चालेल ना चालेल. आणि मग सगळेजण आता फोटो काढण्यासाठी उभे राहिलेले असतात. मग आता लगेचच अक्षय म्हणतो, आर के मॅडम तुम्हीसुद्धा या या तुम्ही पण या. मग रमासुद्धा येते आणि आता सगळेजण छानपैकी फोटो काढतात. आता फोटो काढून वगैरे झाल्यानंतर इकडे स्वरा ही अक्षयला म्हणत असते, एके खरंच तू ना खूप हँडसम दिसतोयस. बरं चला आता आपण केक कापून घेऊया. त्यानंतर मग अक्षय केक कापणार असतो त्यावेळी स्वरा म्हणते, हॅपी बर्थडे एके, हॅपी बर्थडे एके. त्याबरोबर लगेचच आता इकडे इरावती म्हणते, एक मिनटं थांबा, काय केक कापा वगैरे सुरू आहे तुमचं? एक मिनटं. अक्षय, अरे ही कोण कुठची मुलगी, हिला तू घेऊन आलायस आणि तू सांगतोयस की ही तुझी होणारी बायको आहे, हिच्याशी तू लग्न करणार आहेस. अरे या सगळ्याला काय अर्थ आहे बाबा? ह्या मुलीला आम्ही कोणी ओळखतसुद्धा नाही. मग त्याबरोबर लगेचच स्वरा म्हणते, तुम्हाला सगळ्यांना ओळखायलाच तर आली आहे ना मी आत्या इथे. त्याबरोबर मग मात्र इरावती लगेचच गप्प बसते. तर आता आई आजी आणि शशिकांत हे म्हणू लागतात की जाऊ दे अक्षय, तू उगाचच्या उगाच हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस आणि तुझा मूड खराब करून घेऊ नकोस. तू केक काप बरं. त्यावेळी मग अक्षय हा केक कापायला जातच असतो तशी पुन्हा एकदा आरोही म्हणते, बाबा थांब. त्याबरोबर अक्षय थांबतो आणि म्हणतो, काय गं? त्यावर ती म्हणते, अरे आईचा हात धरून काप ना. मग अक्षय रमाचा हात पकडतो. तशी स्वरा म्हणते, अरे तिला तिचा नाही माझा हात म्हणायचा आहे हो ना आरोही. त्यावर आरोही होकार देते. अक्षय रमाचा हात जोरात एकदम हातातनं सोडून देतो आणि स्वराचा हात पकडतो आणि दोघंजणं छान केक कापतात. सगळेजण विश करत असतात, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे अक्षय, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे बाबा, हॅपी बर्थडे एके, हॅपी बर्थडे एके, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे एके, हॅपी बर्थडे अक्षय, हॅपी बर्थडे अक्षय. आता हे सगळं बघून रमाला मात्र खूपच जास्त राग येत असतो. रमा चिडत असते. तर आता याच संधीचा फायदा स्वरा घेत असते. स्वरा ही अक्षयला स्वतःच्या हाताने केक काय भरवत असते, अक्षयचे लाड काय करत असते, छान एकदम ती जळवत असते इकडे रमाला. आता मग लगेचच पुढे आता स्वरा म्हणत असते, अक्षय अरे मी तुझ्यासाठी घेतलेलं गिफ्ट गाडीतच राहिलं की, मी चुकून विसरले. त्याबरोबर आता लगेचच शशिकांत म्हणतो की तू गाडी नाही ना विसरलीस. त्यावर लगेचच ती हसते आणि म्हणते, नाही हो मी आले गिफ्ट घेऊन. आणि मग लगेचच आता ती अक्षयसाठी गिफ्ट जे घेतलेलं असतं तिने ते आणायला जाते. मग लगेच इकडे रमा ही बाजूला आलेली असते. तर आरोही ही रमाकडे येते आणि रमाला विचारू लागते की आई तू काय घेतलं आहे बाबासाठी गिफ्ट? आई सांग ना तू काय घेतलंस बाबासाठी गिफ्ट? त्यावेळी मग रमा म्हणते, आरोही अगं. त्यावर रमाला आरोही पुन्हा म्हणते, आई सांग तर खरं, काय घेतलं आहेस तू बाबासाठी गिफ्ट? सांग ना गं. आता रमा ही काहीच बोलत नसते. आरोही पुन्हा विचारते, आई बोल ना काय घेतलंस तू गिफ्ट बाबासाठी? आता अक्षय हा सर्व प्रकार लांबूनच फक्त शांतपणे उभं राहून बघत असतो. तर रमाला आता लगेचच आठवू लागतं की कसं ते तिथे साईच्या आईने तिच्या गिफ्टमध्ये खोडा घातला होता. तर आता आपण पाहतो की रमा ही मोबाईलमध्ये अक्षयला काय आवडेल काय नाही हे बघत बसलेली असते. पण परत विचार करते, मी का बघते हे सगळं, माझा काय संबंध, मला नाही खरेदी करायचं आहे ना अक्षयसाठी काहीही. मग इकडे साई हे आणि अण्णा हे दोघंजणं बसून छान डॉक्युमेंट्स बघत असतात शाळेचे. आणि मग अण्णा रमाला म्हणतात, रमा हे आपल्या शाळेचे काही कागदपत्र आहेत, मी आणि साईने तर अप्रूव्हल केले आहेत, आता फक्त तू बघायचे आहेत, हे घे वाचून घे एकदा.
आता रमाचं लक्ष नसतं. अण्णा सर म्हणतात, रमा मॅडम अहो तुमच्याशी बोलतोय मी. त्यावर रमा म्हणते, हां बोला ना अण्णा. तशी लगेचच साईची आई म्हणते, हां तुम्ही बोलताय पण त्या पोट्टीचं लक्ष असेल तर खरं ना. आज अक्षयचा वाढदिवस आहे, मग त्याच्यासाठी गिफ्ट खरेदी करायचं चाललं असेल ना. त्यावर रमा म्हणते, मी का गिफ्ट खरेदी करेन आई, मी काहीतरी वेगळंच बघत होते. इतक्यात डोरबेल वाजते. लगेचच साई हा दरवाजा उघडण्यासाठी जातो. त्याबरोबर आता अण्णासाहेब म्हणत असतात, संध्याताई अहो तुम्ही असं का बोलताय. आता एवढं सगळं घडून गेल्याच्या नंतर मला वाटत नाही की रमा अक्षयला साधं विश तरी करेल. त्याबरोबर लगेचच संध्या म्हणू लागते की अहो अण्णासाहेब पण अजून मनात या पोट्टीच्या तेच आहे, विश नाही केलं म्हणून काय झालं. अगं पोट्टे, माझ्या पोरासाठी बी कधीतरी एवढा चांगला विचार कर की, माझ्या पोराचा पण विचार करत जा की. त्यावेळी मग रमा म्हणत असते, हे बघा आई, मी अक्षयसाठी काहीही गिफ्ट वगैरे बघत नव्हते, मी असंच माझा मोबाईल स्क्रोल करत होते, समजलं का तुम्हाला. इतक्यात आता त्या ठिकाणी साई आलेला असतो आणि त्याच्या हातामध्ये शर्ट असतो. तो म्हणतो, रमा तुम्ही शर्ट मागवलात का, हा काय. त्याबरोबर लगेचच आता संध्या म्हणते, हे बघा आला की शर्ट. आता काय म्हणणं आहे तुमचं. त्यावेळी मग रमा विचार करते, अरे यार मी चुकून शाळेचा पत्ता टाकण्याऐवजी घरचा पत्ता प्रेस केला. अण्णासाहेब म्हणतात, कशासाठी तो शर्ट अक्षयसाठीच असेल, कदाचित तिने साईसाठी सुद्धा मागवलेला असू शकतो ना. हां साईसाठी सुद्धा मागवू शकते की रमा शर्ट. त्याबरोबर संध्या म्हणते, काय माझ्या पोट्ट्यासाठी मागवलाय तू शर्ट, हा रमा. अगं तसं असेल तर मग काय देवच पावला ना, तू माझ्या पोट्ट्यासाठी शर्ट मागवला असशील तर. त्यावर लगेचच रमा ही म्हणू लागते की हो म्हणजे मी शर्ट. त्याबरोबर लगेचच संध्या म्हणते, बघू बघू साई, अरे बघू ना. मग साई संध्याच्या हातामध्ये तो शर्ट देतो. त्यावर संध्या म्हणते, अरे वा, शर्ट तर लईच भारी आहे, भारी भारी. अगं चांगली आहे की मग तुझी निवड. वा साई, जा बरं तू हे शर्ट घालून दाखव मला, जा कसं दिसतंय ते बघू तरी देत. आणि मग संध्या ही लगेचच म्हणायला लागते, अगं असं माझ्या पोट्ट्यासाठी तू चांगला विचार केलास की मला पण कसं बरं वाटेल, मला पण आवडेल ना. साई जा की. त्याबरोबर साई हा रमाकडे बघतो तर रमा त्याला डोळ्यांनीच खुणवते की हो चालेल, जाऊन घाला. मग साई हा शर्ट घालायला जातो. पण मग तो वरती खाली येतो आणि सांगतो, रमा शर्ट खरंच खूप चांगला आहे, मला खूप आवडला आहे, पण काय झालं ना शर्टाचं साईज थोडं छोटं आहे. त्यावर रमा म्हणते, हो का, मला वाटलंच होतं, मी परत करते आणि दुसरा ऑर्डर करते. त्याबरोबर मग इकडे आता रमा म्हणत असते, अगं आरोही. त्यावर आरोही म्हणते, सांग ना आई बाबासाठी काय गिफ्ट घेतलं आहे. इतक्यात त्या ठिकाणी स्वरा येते आणि म्हणत असते की अगं आरोही ते तर सरप्राईज आहे ना. त्याबरोबर लगेचच आरोही म्हणते, अरे बाप रे, आता तर मला तुला आई आणि तुला एक्स आई म्हणावं लागणार. आता मी तर खूप कन्फ्यूज झाली आहे. त्याबरोबर स्वरा हसते आणि मग ती अक्षयला म्हणते, एके इकडे ये. तर आता लगेचच इकडे आईजी आणि शशिकांत मुकादम एकमेकाच्या कानात पुटपुटतात. आत्ता खरा खेळ सुरू होईल. तर इकडे लगेचच स्वरा ही अक्षयला म्हणते, एके हे गिफ्ट तुझ्यासाठी, उघडून बघ. तसा लगेचच अक्षय हा शर्ट उघडतो. त्याबरोबर लगेचच आता इकडे अक्षय म्हणतो, वा वा, खरंच खूप छान शर्ट आहे. त्याबरोबर स्वरा म्हणत असते, एके नक्की ना, नाही म्हणजे खरोखर तुला हा शर्ट आवडला आहे ना. नाही म्हणजे नसेल आवडला तर तसं काही नाही आहे, हां तू मला स्पष्टपणे अगदी खरं सांगू शकतोस. त्याबरोबर अक्षय म्हणतो, नाही नाही खरंच छान आहे शर्ट, आवडला आहे मला. त्याबरोबर मग रमा ही लगेचच विचार करू लागते की हे कसं शक्य आहे, हा शर्ट तर मी घेतला होता यांच्यासाठी, असाच हुबेहूब शर्ट हिने पण कसं काय घेतला. मग आता स्वरा ही अक्षयला म्हणते, बघा ऐके, नाहीतर आवडला नसेल तर सांग. शशिकांत मुकादम आईजीच्या कानात म्हणतात, बघ खरी गंमत बघ. त्याबरोबर आता इकडे रमा हिच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत असतात. तसं शशिकांत मुकादमांना आठवायला सुरुवात होते. इकडे वॉचमनकडे शर्ट आलेला असतो परत करण्यासाठी आणि शशिकांत मुकादम हे तिकडे येतात, त्या शर्टाचा फोटो काढतात आणि तो फोटो स्वराला पाठवतात आणि तिला सांगतात, हे बघ स्वरा, मी तुला एक फोटो पाठवलेला आहे, त्या फोटोमध्ये जे शर्ट आहे ना
तेच शर्ट खरेदी करायचं अगदी जसंच्या तसं अक्षयच्या वाढदिवसाला त्याला गिफ्ट म्हणून देण्यासाठी. त्यावेळी स्वरासुद्धा म्हणाली होती की डोंट वरी, तसंच होईल. आणि मग शशिकांत मुकादम हे म्हणाले होते की चला आता येईल खेळाला खरी रंगत, आता येईल खेळाची खरी गंमत, आता रमाला जेलेसी होणार एवढं मात्र पक्क. एवढं बोलून शशिकांत मुकादम फोन ठेवून देतात आणि मग आता तो शर्ट ते पुन्हा एकदा वॉचमनच्या जवळ सोपवून तिकडनं निघतात. त्याबरोबर इकडे अक्षय म्हणत असतो, स्वरा खरंच तुझं चॉईस खूप छान आहे, मला खूप आवडले. किती कमी वेळात तुला माझं आवड निवड कळायला लागली. त्याबरोबर स्वरा म्हणते, मग एके अरे कळायला तर हवीच ना. त्याबरोबर रमा ही लगेचच स्वराला म्हणते, अक्षय, अक्षय नाव आहे ना त्यांचं. त्याबरोबर लगेचच स्वरा म्हणते, हो अक्षय आहे, बट काय आहे ना मला त्याला एके म्हणायला खूप आवडतं आणि मी त्याला एके म्हटलेलं आय होप त्यालासुद्धा तितकंच आवडतं, बरोबर ना एके. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अर्थात उत्तम. त्याबरोबर मग आता रमा म्हणते, हा रंग नाही आवडत त्यांना. अक्षय म्हणतो, काहीही बोलशील का गं, एक नंबर उत्तम कलर आहे, फिकट कलर आहे, माझ्या आवडीप्रमाणे छान आहे कलर. त्याबरोबर ISG आणि शशिकांत मुकादम म्हणतात की अरे अक्षय जा मग जाऊन लगेच ट्राय कर, आम्हाला तरी बघू देत की स्वराची चॉईस नेमकी कशी आहे आणि तिने तुझ्यासाठी कसा शर्ट आणला आहे ते. त्याबरोबर लगेचच स्वरासुद्धा म्हणते, हो एके ट्राय करून तर बघ, तुला कसा दिसतो हा शर्ट ते बघायला हवं ना. आता रमाला खूपच जास्त वाईट वाटत असतं. स्वरा तिकडनं अक्षयच्या मागोमाग लगेचच आतमध्ये निघून जाते. तर आता लगेच अक्षयला बाहेर आणत ती म्हणत असते, सो ऑल ऑफ यू एके इज हिअर. त्याबरोबर सगळेच जण मागे अक्षयकडे बघतात आणि बघतात तर काय, अक्षय खूप छान दिसत असतो. पण त्याच्या आधी शशिकांत मुकादम आणि ISG ह्या रमाला सांगतात, रमा हे बघ, म्हणजे तुला राग आला तरीही चालेल, पण दोन नवरा बायकोंच्या मध्ये तिसऱ्या व्यक्तीने कधीच बोलू नये. रमा म्हणते, पण अजून त्यांचं लग्न कुठे झालं आहे. त्यावर ISG म्हणतात, अगं पण होईल ना, होईल की त्यांचं लग्न. काय तर इकडे स्वरा अक्षयला म्हणत असते, वाव वाव एके वाव, यू आर लुकिंग जस्ट लाईक वाव, अमेझिंग दिसतोयस तू या शर्टमध्ये यू नो. त्याबरोबर अक्षय म्हणतो, तुला आवडलं ना, झालं तर मग. खरंच किती सुंदर शर्ट आहे हा, मला तर फॅब्रिक वगैरेसुद्धा खूप आवडलं, खूप छान फॅब्रिक आहे याचं. त्यावेळी रमा तिकडनं चाललेली असते. तसं लगेचच अक्षय म्हणतो, अरे एक मिनटं, तुम्ही कुठे चाललाय, थांबा तुम्ही थांबा, अहो तुम्हाला अजून मी केक कुठे भरवला आहे, थांबा. मग अक्षय रमाला केक भरवायला केक घेऊन येतो. त्यावेळी रमा म्हणते, मी साखर सोडली आणि तुम्हालाही. आणि मग ती तिकडनं निघून जाते. अक्षय म्हणतो, बघितलं ती चिडली माझ्यावर आणि ती चिडून रागाने निघून गेली. नाही असं कसं चालेल, ती माझ्यावरती एवढी रागवायला नको आहे, मी जाऊन थांबवू का तिला, बोलू का तिच्याशी. शशिकांत मुकादम म्हणतात, अरे नाही अक्षय वेड्या, तू कुठे जाऊन तिच्याशी स्वतःहून बोलतोयस, आत्ताच तर खेळाला खरी गंमत आली आहे, हेच तर हवं आहे ना आपल्याला अक्षय. अरे अक्षय एवढं कुठे वाईट वाटून घेतोयस, लगेच तिला थोडं दुखवलं तर याच्या काळजाला खड्डे पडले, असं सुद्धा ISG अक्षयला म्हणतात. पण तरीही अक्षय काही ऐकत नाही. तो आता धावत तिकडनं रमाच्या मागे जातो. त्याबरोबर इकडे आता स्वरा ही शशिकांत मुकादमांना आणि ISGंना विचारत असते, काय मग कसा वाटला स्वराचा ऑरा. त्याबरोबर शशिकांत मुकादम आणि ISG म्हणतात, एक नंबर, आउटस्टँडिंग. त्याबरोबर इकडे आता अक्षय हा रमाच्या मागे पळत असतो आणि म्हणत असतो, रमा थांब, RK मॅडम थांबा, ओ RK मॅडम, रमा थांब, RK मॅडम. मग रमा थांबते. त्याबरोबर मग त्या ठिकाणी अक्षय येतो आणि रमाला विचारतो, काय झालं RK मॅडम. त्यावर रमा म्हणते, काय नाही, तुम्हाला काय करायचं आहे, काय झालं आणि काय नाही त्याची. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अहो असं का बोलताय तुम्ही, काय झालं, काय इतक्या का चिडलाय तुम्ही, तुम्हाला केक आवडला नाही का. अहो पण शुगर फ्री केक आहे, खाऊ शकता तुम्ही. हे काय, स्वराने माझ्या आधी सर्व गोष्टींची काळजी घेतली, केक छान आहे खरंच, शर्ट आवडलं नाही आहे का तुम्हाला. अहो हे शर्ट तर खूप छान आहे, एकदम छान फॅब्रिक आहे आणि कलरसुद्धा बघा किती सुंदर आहे. शेवटी स्वराने एवढं माझ्यासाठी स्वतःने चॉईस केलं आहे म्हटल्यावर शर्ट तर छान असणारच होतं. काय
मस्त आहे की नाही शर्टसुद्धा. त्याबरोबर रमा ही लगेचच म्हणू लागते की तुम्ही ना, त्यावर अक्षय म्हणत असतो की मी ना काय छान दिसतोय ना आज या शर्टमध्ये, स्वराने चॉईस केलेल्या शर्टमध्ये. त्याबरोबर रमा म्हणते जाऊ द्या ना हो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, मला ना काही बोलायचंच नाही आहे तुमच्याबरोबर. एवढं बोलून रमा ही तिकडनं चाललेली असते. त्यावेळी अक्षय म्हणतो अहो रमा मॅडम थांबा, असं काय करताय, नाही म्हणजे अशा एकाएकी निघून जाऊन याला काय अर्थ आहे, तुम्ही काय झालं ते सांगा, तुम्हाला डेकोरेशन आवडलं नाही का, किती छान केलं होतं आम्ही. इतक्यात तिकडे साई येतो. साई रमाला म्हणत असतो सॉरी मला यायला जरा वेळच लागला. त्याबरोबर आता तो शर्ट बघून साई म्हणतो हा शर्ट रमा. त्याबरोबर अक्षय म्हणतो आता तुलाही प्रॉब्लेम आहे का बाबा या शर्टाचा. त्यावर लगेचच साई म्हणतो हा शर्ट तर. त्यावर अक्षय म्हणतो अरे हा शर्ट काय झालं या शर्टाचं, किती छान सुंदर शर्ट आणला आहे माझ्या स्वराने, फॅब्रिकसुद्धा किती छान आहे आणि कपडा त्याचबरोबर कलरसुद्धा फ्रेश आहे. त्यावर साई म्हणतो रमा हे शर्ट तर तुम्ही माझ्यासाठी ऑर्डर केलं होतं ना, मग हे शर्ट म्हणजे सेम आहेत का ही शर्ट. त्याबरोबर लगेचच आता अक्षय म्हणतो ओ अच्छा असं झालं आहे का, नाही म्हणजे रमा मॅडमनी चॉईस केलं होतं साईसाठी आणि तसं शर्ट साईला न मिळता मीच घातलं म्हणून रमा मॅडम एवढ्या चिडल्या आहेत का. ओ सॉरी, नाही म्हणजे मला कळालंच नाही की नेमकं झालं आहे काय, रमा मॅडम एवढ्या का चिडल्या आहेत ते. त्याबरोबर साई हा लगेचच म्हणू लागतो की अच्छा म्हणजे तू ती पात्र आणलेस ते कोण स्वरा नावाची नटी नाटक करायला, तिने दिलं आहे का तुला हे असलं शर्ट. त्याबरोबर मग मात्र अक्षयला राग येतो आणि अक्षय आता साईची कॉलरच पकडतो आणि साईला सांगतो नीट बोलायचा, नीट, नाहीतर बोलू नकोस तिच्याबद्दल. त्याबरोबर मग साई म्हणतो बरं सॉरी अक्षय सॉरी, पण आता जाऊ दे ना, काय फरक पडतो, म्हणजे तू खरोखर लग्न करतोयस, तू खरंच मूव ऑन झाला आहेस, ही गोष्ट चांगली आहे की तुझ्यासाठीही आणि आमच्यासाठी सुद्धा. हां मग यामध्ये उगाच राग रुसवे कशाला धरायचे. असो चल आता अनायसे आलोय तर कमीत कमी तुझ्या स्वराला भेटूनच जातो. त्याबरोबर अक्षय लगेचच म्हणतो हो चला ना, आतमध्ये स्वरा आहेच, स्वराला भेटा आणि जा. त्यावर रमा म्हणते थांबा, स्वरा आता इथंच राहणार आहे ना, होत राहतील गाठीभेटी, साई आपण निघूया. त्याबरोबर अक्षय म्हणतो हो स्वरा आता इथेच राहणार आहे माझ्याबरोबर, इथेच कायमची. त्याबरोबर हे ऐकून रमाला आणखीनच दुःख होतं. रमा साईला म्हणते साई निघूया का, नाही म्हणजे राहता राहिला प्रश्न गाठीभेटींचा, तर गाठीभेटींचं काय नंतर होतच राहतात, निघूया. त्याबरोबर साई म्हणतो ठीक आहे रमा निघूया की. मग रमा आणि साई हे दोघंही जण लगेचच गाडीत बसतात, सीटबेल्ट लावतात आणि साई गाडी सुरू करतो. ते दोघंही जण तिकडनं निघून गेलेले असतात. अक्षय मात्र तिथेच उभा असतो आणि तिथं उभं राहून तो आता रमाला साईबरोबर जाताना बघत असतो आणि तो आता मनात म्हणत असतो की चला आता झाली खेळाला खरी सुरुवात, आता आली खेळाला खरी रंगत. आणि मग तो स्वतःच्या डोळ्यात जे काही थोडंसं पाणी आलेलं असतं, रमाला हर्ट केल्यामुळे ते सगळं पाणी वगैरे पुसतो आणि म्हणत असतो रमा आय एम रिअली व्हेरी सॉरी. मग त्यानंतर शशिकांत मुकादम, आरोही आणि अक्षय हे तिघंजणं एकत्र बसलेले असतात आणि त्यांच्यात स्वरासुद्धा असते. मग शशिकांत मुकादम सांगतात की ही माझ्या लंडनच्या मित्राची मुलगी निशा. त्याबरोबर हे सगळं काही ऐकण्याचा प्रयत्न करण्यासाठी आता इरावती आणि त्याचबरोबर तारा ह्या दोघीजणी बाहेर असतात. तारा म्हणत असते राणी काहीच ऐकू नाही येत आहे, तर इरावती म्हणत असते नक्की हा शशीदादा काहीतरी खेळ खेळतोय, हा खूप पोहोचलेला आहे. तर चुकून आता स्वराचा पाय घसरतो आणि स्वरा पडणार असते, इतक्यात अक्षय तिला सावरतो. एवढ्यात मागून रमा येते. रमा आल्याबरोबर लगेचच ते दोघंही जण व्यवस्थित उभे राहतात. तर आता स्वरा आणि अक्षयमधली जवळीक रमाला बघवत नाही आणि रमा लगेचच पुढे सरसावते, कमरेला पदर खोसते आणि स्वराला म्हणते काय गं काय चाललंय तुझं, लांब राहायचा माझ्या नवऱ्यापासून, लांब राहायचं. त्याबरोबर इकडे स्वरा ही रमाकडे बघू लागते आणि अक्षय हा हसत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.